Hello student, today we are going to learn preposition. आता पहा प्रिपोजिशन म्हणजे काय, तर प्रिपोजिशन म्हणजे आहे शब्दयोगी अव्यय. पहा इकडं मित्रांनो, आपण जीवनामध्ये यशाच्या उंच शिखरावर जाऊन बसायचं असेल तर आपल्याला हार्डवर्क फार महत्वाचं आहे. तर पहा हार्डवर्क करत असताना म्हणजे काही आपल्याला हार्डवर्क म्हणजे काय, खोरण टोपलं घेऊन काय आपल्याला वाळू म्हणजे खंड्या फोडायला किंवा समजा वाळू उपसायला जायचं नाही, तर आपल्याला अभ्यासामध्ये सातत्य ठेवून हार्डवर्क करायचं आहे. इंग्रजी येणं काही सोपं नाही एकदम, पण ती येण्यासाठी आपल्याला मी जे दररोज व्हिडिओ घेत आहे ते तुम्ही पहा, सातत्य ठेवा. सातत्य नाही ठेवलं तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला यश मिळत नसते. आता माझ्या वर्गातला एक तुम्हाला छोटासा अनुभव सांगतो. मी जेव्हा 4थी-5वीला असताना एक चुणचुणीत मुलगा असा होता की तो अभ्यास सोडून द्यायचा मध्ये. मग त्याला कसं व्हायचं की ते अभ्यास सोडल्यामुळे त्याला पुढच्या गोष्टी येत असं. म्हणजे तसं तुम्ही काय करा, माझा व्हिडिओ बघत असता पण अर्धवट बघता. अर्धवट बघितलं तर तुम्हाला त्यामधलं पूर्ण ज्ञान भेटणार नाही. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेअरिंगच केली. चला तर आपण आजच्या या पाठाला सुरुवात करूया. बघा, नामाच्या किंवा सर्वनामाच्या पूर्वी लक्ष द्या, एका एका शब्दावरती आपण लक्ष द्यायचं आहे. नामाच्या किंवा सर्वनामाच्या पूर्वी वापरल्या जाणाऱ्या, नामाच्या किंवा सर्वनामाच्या पूर्वी वापरल्या जाणाऱ्या आणि त्यांचा वाक्यातील दुसऱ्या शब्दांशी संबंध जोडणाऱ्या शब्दांना, वाक्यातील दुसऱ्या शब्दांशी संबंध जोडणाऱ्या शब्दांना आपण प्रिपोजिशन असं म्हणतो. आता पहा, बरेच मुलं म्हणतात शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, मला माहिती कळतच नाही. आणि तर पहा, ही थोडक्यात व्याख्या आहे. दुसऱ्या शब्दाशी संबंध जोडणाऱ्या शब्दांना आपण प्रिपोजिशन म्हणतो. आता पहा, एक्झाम्पल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आपोआप. बघा, एक्झाम्पल आहे द डॉग इज स्लीपिंग अंडर अ बुश. पहा, द डॉग इज स्लीपिंग अंडर अ बुश. या ठिकाणी अंडर हे या ठिकाणी शब्दयोगी अव्ययी आहे. It's called as preposition. दुसरं वाक्य पहा, देर इज अ मँगो ट्री बिटवीन टू नीम ट्री. पहा, देर इज अ मँगो ट्री बिटवीन टू नीम ट्री. आता म्हणजे या ठिकाणी सुद्धा पहा आपल्याला बिटवीन हे शब्दयोगी अव्यय आहे. तिसरं आहे द कॅट जम्प्स अपॉन अ टेबल. पहा, द कॅट जम्प्स अपॉन अ टेबल. या ठिकाणी अपॉन हे शब्दयोगी अव्यय आहे. आता आपण ऑन कधी घेतो, ऑन सुद्धा घेत असताना आपल्याला विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्यायचं या ठिकाणी की ऑन कधी वापरायचं. बघा, ऑन म्हणजे वर. लक्ष द्या, एखाद्या वस्तूला स्पर्श करून, पहा, एखाद्या वस्तूला स्पर्श करून वर असा उल्लेख आला. पहा, एखाद्या वस्तूला मी स्पर्श केलेला आहे आणि त्या ठिकाणी ऑन म्हणजे वर असा जर उल्लेख आला तर आपल्याला वर असा उल्लेख आला तर आपल्याला ऑन घ्यायचा आहे. पहा, उदाहरणार्थ माय बुक इज ऑन द टेबल. आपण स्पर्श करून सांगतो दिस इज माय बुक. वेअर इज दिस बुक? दिस माय बुक इज ऑन द टेबल असं आपण म्हणत असतो. पुढे बघा, वेळ किंवा काळ दर्शविण्यासाठी वार व तारखेपूर्वी. पहा, वेळ किंवा काळ व वार व तारीख हे दर्शविण्यासाठी आपण ऑनचा वापर करतो. आता ऑन म्हणजे वर, फक्त वर असं नाही, तर या ठिकाणी सुद्धा ऑन कधी वापरतात, वेळ किंवा काळ दर्शविण्यासाठी, वार व तारीख दर्शविण्यासाठी सुद्धा आपण ऑनचा वापर करतो. बघा इकडं, गोपाल सीट ऑन माय राईट. गोपाल सीट ऑन माय राईट इन द क्लास ऑन सॅटरडे. इन द क्लास ऑन सॅटरडे. या ठिकाणी ऑन आलेला आहे, ऑन माय राईट इन द क्लास ऑन सॅटरडे. ऑन बघा इथे आलंय ऑन. आता ऑन म्हणजे वर आहे का, तर नाही, ऑन सॅटरडे या ठिकाणी वाराच्या पूर्वी आपण ऑन लावत असतो, हे लक्षात ठेवा. तिसरा मुद्दा आहे एखाद्या विषयावर लिहिणे किंवा बोलणे. एखाद्या विषयावर लिहिणे किंवा बोलणे या अर्थाने सुद्धा आपण ऑन वापरत असतो. आता बघा इकडं, राहुल रोट अन एसे ऑन द इंडियन फार्मर. या ठिकाणी ऑन द, एखादा विषय, कोणता विषय या ठिकाणी, ऑन द इंडियन फार्मर हा विषय आहे, त्यावरती या ठिकाणी आपण
ऑन लावलेलं आहे. पुढचा मुद्दा बघा, एखाद्यावर अवलंबून असणे या अर्थाने ऑनचा वापर करतात. पहा, द उदाहरण बघूया आपण. द चिल्ड्रेन डिपेंड ऑन देअर पॅरेंट्स. या ठिकाणी ऑन कुठं आलं बघा, इथं देअर पॅरेंट्सच्या पुढे म्हणजे त्या पालकांच्या पुढे या ठिकाणी ऑन आलेलं आहे. पुढे पहा, मुद्दाम येणे, हाक मारणे असा अर्थबोध होत असताना पहा, मुद्दाम येणे किंवा एखाद्या मित्राला हाक मारणे असा अर्थ येत असताना सुद्धा आपल्याला ऑन वापरायचं आहे. पुढे पहा, द कृष्णा कम हिअर ऑन पर्पज. पहा, द कृष्णा इथे ये लावा, कृष्णा कम हिअर ऑन पर्पज. या ठिकाणी ऑन आलेलं आहे, पर्पजच्या पूर्वी ऑन आलेलं आहे. आता पहा, सुरू करणे. पहा, सुरू करणे, पकडणे या अर्थाने फ्रेज मध्ये ऑन वापरतात. आता सुरू करणे किंवा पकडणे या अर्थाने सुद्धा आपण फ्रेज मध्ये ऑन वापरतो. उदाहरण पहा, मदर टर्न ऑन टर्न द गॅस ऑन. आता ऑन आधी नाही तर शेवटी आलंय ऑन. मदर टर्न द गॅस ऑन, इथं या ठिकाणी ऑन आलेलं आहे. आता दुसरे ठिकाण पहा, अजून एक वाक्य सांगतो. पुट ऑन. पुट ऑन इथं सुद्धा पुट ऑन म्हणजे चालू करणे किंवा ठेवणे. नंतर होल्ड ऑन पकडणे. आणि द रेडिओ सेट वॉज ऑन म्हणजे या ठिकाणी आपल्याला बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचा ऑनचा आपण उपयोग करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑनचा उपयोग कुठं कुठं करायचा, कसा करायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. अजून तुम्हाला सांगतो, जर कोणी माझ्या चॅनलला नवीन असाल तर त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ सर्व बघा. आणि व्हिडिओ बघण्यात सातत्य ठेवा. सातत्य ठेवल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला नोटबुक घ्यायचे आणि नोटबुकवरती ह्या नोंदी आपल्याला करून ठेवायच्या आहेत. जर आपण त्या नोंदी नाही घेतल्या, व्हिडिओ बघितला सोडून दिला तर आपल्या डोक्यामध्ये काही राहणार नाही. थँक्यू.